हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व माहीत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर टिकली लावलेली गेली पडली वाटतं. काय झालं मी विचारते. आणि छान दिसतात, राहू दे. तर गौरांची आंघोळी स्वतः झालेली आहे. तयारीसुद्धा स्वतः केलेली आहे त्याने. आणि आई बाबा सुद्धा गेलेले आहेत तिकडंच, म्हणजे यांच्या आत्याकडं. त्या मिस्टर त्यांचे वारले, त्याच्यामुळं आज तिसरा आहे त्यांचा. तर मग तिकडं गेलेत, आत्ताच गेले. त्यांनी मुगाची भाजी बनवलेली नाश्त्याला. बाबांना लागते नाश्ता म्हणून, आणि त्यांनीसुद्धा नाश्ता केला. मुगाची भाजी आणि चपात्या बनवलेल्या. मग एक चपाती मी सुद्धा चहामध्ये खाल्ली आणि गौरांच्या एक डब्यातसुद्धा ठेवले. आता या नाश्ता देते त्याला, मुगाची भाजी आणि चपाती. आणि मी बनवायला घेतले तिखट डाळ आणि भेंडी होती. मग भेंडी आहेत ती बनवते. गौरांश टिफिनलासुद्धा नेईल आणि राहिलीच तर मग खातासुद्धा येईल. आणि मुगाची भाजीसुद्धा आहे थोडीशी. तर आता मी पटापट झाडू, तसा मला रूममध्ये आणि हॉलमध्ये तेवढं मारायचं आहे, बाकी मारून घेतलं आहे मी. बस झाली आता, किती केस विचारतोय. आणि रूममध्ये मारायचं आहे मला झाडू. तर आता डाळ टाकून झाली, आता मी झाडूच मारून घेते, याला नाश्ता देते. आणि चला ब्लॉगला सुरुवात करूया. वाजलेत 10:15. हेअरस्टाईल बघा, हेअरस्टाईल झाली तर पटतच नाही. दे मी विचारते. छान दिसते ना, छान दिसते. जा नाश्ता कर, चाल. चपाती आणि भाजी देते. झाडू मारायचं मला. हे सुद्धा गेले सकाळी कामाला. ए शंटू, गुड्ड्या आलेली मस्त दिवाबत्ती केले आणि गौरांश तिकडं पूजा करते. करताय नीट बोल. ये चल. हां झालं, चला नाश्ता करा आता. तर इथं माझं जेवण रेडी झालेलं आहे. इथं बघा डाळ झालेली तिखटवाली. इकडं आईंनी सकाळी बनवली मुगाची भाजी. इकडं कालचा भात होता, मग जिरा राईस बनवला. इकडं भेंड्याची भाजी, भात आणि इथं गौरांचं टिफिन असं रेडी झालं. चलो गौरांच्या अंगणवाडीमध्ये सोडते. जरा बसतो होतो. आता वाजले 11 आणि माझं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे, कामं सगळे झालेले आहेत. तर आता गौरांशला बसवते आणि आल्यावर ब्लॉग अपलोड करणार. आणि आमच्या क्लासमध्ये एक पूजा म्हणून एक होती, तर तिचीसुद्धा डिलिव्हरी झालेली आहे आणि मस्त मुलगा झालेला पहिलाच. तर खूप 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 आनंद होते. मस्त आनंदाची गोष्ट आहे. आणि काय माहिती महिना चुकला का काय, त्यांचं 9 अजून लागला नव्हता वाटतं, पण महिना चुकला असेल. पण डिलिव्हरी झाले आणि नॉर्मल झाले मेन म्हणजे. तर ते एक चांगली गोष्ट, मस्त आनंदाची बातमी भेटलेली आहे. सकाळ सकाळ स्वातीताईंनी फोन केला मला, खूप छान वाटलं. आता याला अंगणवाडीत सोडते आणि मग मी घरी येते. तर ना मी दुपारपासून काय व्लॉगच बनवला नाही. आत्ता वाजले संध्याकाळचे 7:10 आणि यांना आता मी सांगितलेली शेवपुरी आणायला. दिवसातनं मला शेवपुरी खायची इच्छा झाली, तर मग यांना बोलली मला आणा. आता खाऊन घेते, कारण मी 7:45-8पर्यंत जेवते. आणि 2-3 दिवस झालं मला जरा ना खजूर खायची इच्छा झाली. 2 का नाही पण खायची इच्छा झाली. तर 2-3 दिवसात मी खाणार. आणि हां, तर मी आत्ता का व्लॉग स्टार्ट करते, म्हणजे सुरुवात केली. दुपारी जशी मी गेले ना गौरांशला घेऊन स्कूलमध्ये, तर तिथं कॉम्पिटिशन होतं की आपण जशी मुलांना गोष्ट सांगतो घरी, तसं तिथं दाखवायचं, सांगायचं. तसं होतं. तर जवळजवळ 11:15 वाजता निघालेले, तर तिथंच 3:30 झाले गोष्ट वगैरे संपता. एवढं नंतर 3:30 वाजता मी अशी झाली ना, एकदम हालत खराब झाली माझी. पटापट आले मी
गौरांशला घेऊन स्कूलवरून, कारण 3:30 वाजता तरी शाळासुद्धा सुटलेली आणि जेवले नव्हते. मेन म्हणजे मला जेवण पाहिजे होतं. तरी गौरांशनी टीचरने गौरांचा टिफिन आणलेला की गौरांश बोलला तुम्ही खावा, मी शाळेतलं खाईल. पण मी बोललो नको, त्याला खाऊ दे चपाती भाजी. पण तो काय खात नाही. घरीच येऊन मग गौरांशला येता घेऊन आले मी. असे आले ना, अरे बापरे डेंजर. घरी यायला मला 3:45 वाजले आणि आल्यावर मी पहिला जेवायला बसले. गौरांशला सुद्धा दिला आणि मी सुद्धा जेवायला बसले आणि जेवलो. तेव्हापासून मला असला थकवा आला ना, काय सांगू तुम्हाला. एवढी माझी हालत खराब झालेली मगाशी. एकदम तोंड पण एकदम पडल्यासारखं झालेलं माझं. मूड एकदम ऑफ आणि एकदम म्हणजे एकदम असा थकवा होता ना. तरी जरा जेवल्यावर मी जरा पडले. त्याच्यानंतर गोळी खाल्ली दुपारची, कॅल्शियमची गोळी. त्याच्यानंतर जरा आराम केला. गौरांशने खाल्लं आहे का बघितलं. मग मला भाकरी बनवली, चपात्या बनवल्या. त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले. दूध पिला पहिला. दूधमध्ये प्रोटीन पावडर टाकली आणि मग तो पिऊन घेतला, कारण एनर्जी बिलकुल लो झाली. मग त्याच्यानं मला थोडंसं बरं वाटलं. मग आता थोडंसं बोललो चला व्लॉग स्टार्ट करू दे. तर जसं गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं तुम्ही की गौरांशला डोळा किती आवडतो. यांनी आणले मुंडी, तर ती बनवले त्यांना खायला. तर आता पण विचारत होतं मला डोळा आणला आहे का, असं आहे. तर आज सोमवार आहे म्हणून आम्ही सोमवारी दोघं पण नाही खात. गौरांश पण नाही, मी पण नाही. गौरांशला मी देत नाही मेन म्हणजे. तर आता मी मस्त शेवपुरी पहिला एन्जॉय करते, पहिला खाऊन घेते. या शेवपुरी खायला. आणि शेवपुरी मला तिखट नाही, गोड नाही आवडत. मीडियम किंवा तिखट.